प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. भगवान एकलव्याचे स्मारक शहरातील महामार्गालगतच करावे अशी मागणी शिवाजी ढवळे प्रणीत एकलव्य संघटनेच्या वतीने येवला पालिका व नगराध्यक्ष यांना देण्यात आले. शहरात प्रत्येक महापुरुषांचे पुतळे स्मारक आहेत, परंतु आदिवासी बांधवांचा एकही महापुरुषाचा पुतळा नाही, हे दुर्दैव आहे. या देशाचा मूळ मालक हा आदिवासी असून शहरासह तालुक्यात आदिवासी बांधवांची जवळपास 45,000 इतकी लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत प्रस्तावित स्मारक आडमार्गी किंवा ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांची वस्ती नाही अशा ठिकाणी आहे. यामुळे हे स्मारक भविष्यात दुर्लक्षित होईल अशी भीती समाजाच्या वतीने व्यक्त केली जाते. अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या संदर्भात आपण वरिष्ठांशी देखील चर्चा करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष खंडू बहिरम, शांताराम पवार, अजित पवार, विठ्ठल बर्डे, अरुण मोरे, विनायक भवर, किरण वाघ, विठोबा बर्डे, भाऊसाहेब बर्डे, नितीन ठाकरे, सोनू माळी, विजय पवार, संपत पवार, भागीनाथ मोरे आदींसह एकलव्य संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने माननीय बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की एकलव्य स्मारक हे रस्त्याच्या कडेला करण्यात यावे आणि आदिवासींना विश्वासात घेऊन घेतल्याशिवाय ते परस्पर करण्यात येऊ नये या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले. तरी या संदर्भात पुढील जर काही न विचारता आदिवासींना न विचारता जर काम केलं तर त्या संदर्भात रस्त्यावरती संघटना उतरणारे आंदोलन केले जाणार आहे. जय एकलव्य, जय आदिवासी, जय जोहार. आम्ही या ठिकाणी आज मुख्याधिकारी साहेबांना एकलव्य संघटनेच्या वतीने जसे इतर महापुरुषांचे पुतळे स्मारक रोडलगत झालेले आहे, तसं या देशाचा मूळ मालक हा आदिवासी असून आदिवासींचे श्रद्धास्थान भगवान गुरुवर्य एकलव्य किंवा धरतीपुत्र बिरसा मुंडा यांचे स्मारक हायवेलगत येवल्यात व्हावे अशी आमच्या सर्व आदिवासींची इच्छा आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधींना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन ते सांगताय का तुमचं स्मारक आम्ही म्हसोबानगरमध्ये मंजूर केलेलं आहे, पण त्या ठिकाणी आमचा आदिवासींचा व्यक्ती कोणी तिथं राहत नसल्यामुळे त्या स्मारकाकडे कोणाचंही लक्ष जाणार नाही. त्यामुळे शासनाला माझी खास करून विनंती का एकलव्याचं स्मारक आम्हाला हायवेलगत रोड टच द्यावं ही नम्र विनंती.